नमस्कार, कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आणि हे पहा, एक डब्बा घेऊन मी असं त्याचं छिद्र वगैरे करून त्याला सगळं रस्सीनं वगैरे बांधून चिमण्यासाठी घरटं केलेलं आहे. आता मी विचार करायला लागले, ह्याला कुठं बांधू, काय करू? म्हणजे चिमण्या येतील, बसतील. त्याच्यामध्ये थोडं ज्वारी, गहू, काहीतरी तांदूळ वगैरे टाकलं तर चिमण्याला खायला पण मिळेल. अशा दृष्टिकोनातून ते मी तयार केलेलं आहे. खूप काही चिमण्याचे घरटे अगोदर आहेत माझ्या गार्डनमध्ये 2 आणि एकही चिमणी त्याच्यात आली नाही. ज्वारी टाकलं, गहू टाकलं, तांदूळ टाकलं आणि पावसानं ते भिजून गेलं, सडून गेलं आणि उलटं त्याचं काम मला वाढलं, पण एकही चिमणी आली नाही. तरी म्हटलं चला प्रयत्न तर करूच आता हिथं येते का, हिच्यामध्ये येते का? मी असे यूट्यूबमध्ये बघितले की खूप डब्बे वगैरे असं कट करून आपण चिमण्याचे घरटे बनवू शकतो. चिमण्या खूप येतात म्हणे. तर पाहावं आता काय होतं, प्रयोग करायला काय आहे. आणि आपलं निगेटिव्ह नाही, आपलं क्रिएटिव्ह माइंड आहे ना, तर क्रिएटिव्ह वर्क करत राहायचं. माणसानं नेहमी क्रिएटिव्ह वर्क करायचं. काहीतरी काही जे मनात आलं ना ते करायचं, म्हणजे आपल्याला ते काही करायची संधी मिळते, वाव मिळतो. मनात ठेवून घ्यायची नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला करू वाटलं ना, छानसा काम आहे, चांगलं काम आहे, तर करायचं. असं मी हे तर आता टांगून दिलेलं आहे झाडाला. पाहू आता काय करतात, काय नाही, चिमण्या येतात की नाही. अगर असं चिमण्या जर आल्या तर मग मी नंतर आणि बरेच डबे असं कट करून मी झाडाला टांगेन. आता काय होतं आहे पाहावं. हे पहा आमची गार्डन कशी छान हिरवी हिरवी मस्त दिसत आहे, टवटवीत छानशी झालेली आहे. आता खूप सुंदर गार्डन झालेली आहे. खूप काही आता मस्त फुलं वगैरे सर्व लागत आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच काय काय फुलं, कोणते कोणते फुलं यायला लागलेले आहेत. तर चला मग आता दाखवते मी तुम्हाला पुढचा भाग. हा तर झाला गार्डनचा भाग. हा हा पहा, इथं मी टाकलेला आहे हिच्यामध्ये थोडीशी ज्वारी. काय माहिती आजकाल चिमण्या ना खूपच कमी झालेल्या आहेत, नष्टच झालेल्या आहेत म्हटलं तरी चालेल. आता हे बघा शाळेतला हा व्हिडिओ आहे आणि एक 3-4 मॅडम आहेत ना एकदाच जात आहेत, त्या म्हणजे त्यांचं फेअरवेल आहे. मग इथं आम्ही सर्वजण जमा झालेलो आहोत. आणखी बरेच स्टाफ यायचे आहेत, त्यांचं वाट पाहत आहोत. तोपर्यंत इथं आम्ही व्हिडिओ वगैरे करून घेत आहोत. नंतर शाळा सुटल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे 2 वाजताचा. आणि लवकर सगळ्यांना जायची असती, घाई इतकी असती. आणि शॉर्ट पार्टी आहे हे, म्हणजे फार मोठी पार्टी नाही. फक्त 1-2 शब्द प्रिन्सिपल मॅडम बोलतील, त्याजवळ जाणार आहे त्यांच्याविषयी आणि परत समोसा चहा, असा छोटीशी पार्टी आहे. तर सर्वजण येत आहेत. ही आहे आमची अशी लायब्ररी आणि बरेच जण 2-3 टीचर्स जात आहेत शाळेतून. शाळा म्हणलं, कोणतीही संस्था म्हणली की मग जाणं येणं सर्व असतंच ना. कोणी येतं, कोणी जातं, कुणाला जावं लागतं. इथं पहा, हे स्वाती जो आयाम आहे, प्लेट सर्व तयार करून बसलेली आहे, पण टीचर्स नाही आले अजून, म्हणून वाट पाहत आहे तीही. आता आलेले आहे सर्वजण. विदाई चाललेली आहे, फेअरवेल सर्व पाठवत आहेत. जे जाणार आहेत त्यांना हे हे सर्व जाणार, ही जाणार आहे पहा, ही जाणार आहे. तर अजून आहेत, आता ते मागे आहेत बघा, ह्या दोघी जाणार आहेत, ह्या दोघी तिघी पण जाणार आहेत पहा, ह्या तिघी पण. असं म्हणजे जाणं येणं सर्व चालूच असतं शाळेमध्ये. हे मॅथ्स, सायन्स, इंग्लिश हे शिकवायच्या मॅडम जाणार आहेत. तर अशी पार्टी पण झाली आणि सर्व विदाई झाली, भेटणं झालं, सर्व झालं. आता 2च्या नंतर 3 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना जायची घाई पडलेली आहे घरी. कारण सकाळी सर्वजण 7 वाजता आलेले असतात ना, सर्व काम वगैरे तसंच पडलेलं असतं. जाऊन आणि बायकांना म्हणजे कसं कामच काम असतं, शाळेतही काम, घरीही काम. प्रत्येक कुठंही जावा तुम्ही, कामाशिवाय काही गत्यंतरच नसतं. त्यापर्यंत पहा, आता हे गार्डनमध्ये चिमण्या कशा आलेल्या आहेत तुम्हाला दाखवते. मी आत्ताच म्हणले ना, चिमण्या येतच नाहीत, येतच नाहीत. तर अशा येतात कधी कधी. हे पहा, मस्त वाटतं चिमण्या आलं की. हे पहा, कधी काळ्या येतात तर कधी पांढऱ्या येतात. कधी मोठी एक चिमणी येते. ते पक्षी वेगळाच, चिमणी नाही ती, पक्षी वेगळाच पक्षी असतो तो. असे वेगवेगळे पक्षी आता येत आहेत. म्हणजे थोडं थोडं त्यांना थंडावा. सारखं इथं म्हणजे पाणी मारत असते ना खाली जमिनीवर,
त्यानंतर कालिका देवी आमच्या मंदिरमध्ये ना एक कार्यक्रम झाला महिला मंडळाचा, आणि खूप छान कार्यक्रम झाला. ते पहा, चला दाखवते. आणि हा व्हिडिओ पहा, दुसऱ्या दिवशीचा आहे. घरच्या समोर म्हणजे जे प्लॉट खाली आहे तिथे असा साप निघालेला होता, आणि थोडंसं मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आणि ते साप पकडणारं सर्पमित्र असतात ना, ते येऊन त्यांना शोधून सापाला आता घेऊन जात आहेत. हे पहा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आता इथं संपवते. हे आहे ग्लोबल अकॅडमी शाळा, आणि इथं मी का आले नंतर सांगते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.